महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची बहुप्रतीक्षित पहिली यादी अखेर जाहीर झाली. दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पहिल्या यादीतून वंचित राहिलेल्या किंवा ज्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत अशा शेतकऱ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले होते. दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात महाआयटीच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांमधील अंमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समित्या स्थापन करणार असल्याची माहिती राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीचे प्राधिकृत समभाग भांडवल 25 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय महामंडळांमधील एकूण अधिकृत समभाग भांडवलांपैकी भरणा केलेले समभाग भांडवल 25 कोटी रुपयांवरून 225 कोटी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या वाढीपोटी राज्य सरकारच्या हिश्श्याचे 98 कोटी रुपयांचे योगदान देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात साखरेचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी आणि साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवे निर्बंध लागू केले आहेत. 1 ऑगस्ट पासून कोणत्याही व्यापाऱ्याला 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तसेच एका वेळी 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. व्यापाऱ्यांना आपल्याकडील साखरेच्या साठ्याची माहिती ऑनलाईन पोर्टलवर नियमितपणे अपडेट ठेवावी लागणार आहे. हे निर्बंध 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत कायम राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी आज म्हणजेच 29 जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. 29 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या, आश्रमशाळा, आयटीआय आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांना देखील अनावश्यक प्रवास टाळावा, नदी नाल्यांच्या परिसरात जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात एसटी बसमधून सवलतीत प्रवास करण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. सवलत मिळवण्यासाठी फक्त आधार कार्ड चालणार नाही, तर हे डिजिटल कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आत्मसमर्पण केलेला आरोपी सोनूकुमार किशनलाल दिवाकर यास भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीला 2 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोनूकुमार दिवाकर याने पोलिसांना आत्मसमर्पण केल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 ऑगस्ट पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. जनतेची कामे करण्याला प्राधान्य देण्याऐवजी काही मंत्री वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यात मग्न आहेत. अशा मंत्र्यांनी लोकाभिमुख होऊन आपल्या कामगिरीत सुधारणा करावी, अन्यथा आशांना बाजूला करून पक्षकार्यासाठी मोकळे केले जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील निष्क्रिय मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना कामात सुधारणा करण्यासाठी शिंदे यांनी काही महिन्यांची मुदत दिल्याचं देखील समजत आहे. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया साईट एक्स वरून 29 ते 31 जुलै या दरम्यान पावसाची माहिती दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधील सातत्याने होणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3200 कोटींचा पूर व्यवस्थापन मोहिमेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश पाऊस साठवण्याची क्षमता वाढवणे आणि कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारणे हा आहे. राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजांच्या अवैध उत्खननाला बेकायदेशीर वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. यामुळे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर थेट स्वामित्व धनाच्या 10 पट दंड आकारण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 43 उपकलम 7 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांना सॅटेलाइट फोन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 मच्छीमारांना सॅटेलाइट फोनचे वितरण करण्यात आले आहे. अहिल्यानगरमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणे चालवण्यासाठी अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासोबतच न्यायालयासाठी न्यायाधीशाच्या एका पदासह 7 नियमित व बाह्य यंत्रणेकडून 2 कर्मचारी उपलब्ध करण्याच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था यासाठी पोलिसांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठे पाऊल उचलले आहे. नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आलाय.